नमस्कार मित्रांनो, मी आपल्याला साध्या व सोप्या पद्धतीने होळी कशी साजरा करायची याबद्दल सांगणार आहे. तर मित्रांनो, आपण आपल्या घरातील वयस्कर लोक आहेत त्यांच्याकडून माहिती घेऊ शकता. त्यांना आपल्यापेक्षा जास्त माहिती असतं आणि मी तुम्हाला साध्या आणि सोप्या पद्धतीने जर करायची असेल तर सांगतो. तर आपण काय करायचं, आपण जर फ्लॅट सिस्टममध्ये राहत असाल, बिल्डिंगमध्ये राहत असाल तर चौकामध्ये होळी वगैरे सेलिब्रेट होते, तिथे जाऊन आपण होळीचा आनंद घ्यायचा. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जर वैयक्तिक आपल्या घरात राहत असाल, मोकळी जागा असेल, घरासमोर मैदान असेल, अशा जागेवर जर आपल्याला होळी सेलिब्रेट करायची असेल तर अगोदर सारवण करून, शेणाने सारवण करून होळीसाठी तयारी करायची आहे. त्यासाठी आपल्या गाईच्या गवऱ्या लागतात. तर अगोदर काय करायचं, सारवण केलेल्या जागेवर आपण थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत. तांदूळ टाकल्यानंतर त्यावरती एक सुपारी ठेवायची आहे. नंतर ज्या आपल्या गवऱ्या आहेत त्या 5 गवऱ्या किंवा जास्त असतील तरी चालतात, पण आपल्या माहितीनुसार किंवा पहिल्या लोकांनी असं सांगितलेलं आहे की 5 गवऱ्यांपासून होळी साजरा केली जाते. तर 5 गवऱ्या मांडायच्या आहेत एकावती एक. नंतर त्यामध्ये पैसा ठेवायचा आहे आणि एरंडाचं पान, एरंडाचं जे फांदी असते ती ठेवायची आहे गवऱ्यांमध्ये. असं करून रचना मांडायची आहे पूर्ण गवऱ्यांची 5. त्यानंतर गौरीची रचना मांडल्यानंतर साईडला रांगोळी काढायची आहे. नारळ अर्पण करायचा आहे त्यामध्ये एक आपल्यासाठी, आणि नैवेद्य वगैरे असतो तो गुळाचा असावा. गुळाचा किंवा आपला जे पोळी असते पुरणपोळी वगैरे त्यापासून नैवेद्य तयार करायचा आहे. तर तुम्ही म्हणाल होळी साजरा केल्याने वातावरण प्रदूषण होऊ शकते, पण असं काही नाही आहे मित्रांनो. की जे होळी साजरा जर केली आपण तर गौरी, लाकूड ह्यात काय असतं, त्यापासून कार्बन निर्माण होतं. जर आपण लाकूड किंवा गौरी जर नाही वापरली, प्लॅस्टिक वगैरे जर वापरलं तर त्यापासून कार्बन न होता वेगळा वायू तयार होतो. तर हे कार्बन तयार होण्यासाठी गौरी, लाकड ह्याचा उपयोग केला जायचा अगोदर. तर मग हे केल्यानंतर आपण त्याला अग्नी द्यायची आहे. अग्नी दिल्यानंतर त्यापासून कार्बन तयार होतं. नंतर आपण गुडघे मांडून नमस्कार करायचा आहे. नंतर जे काही आपल्या पूर्वजांनी सांगितल्याप्रमाणे काही लोक बोंब मारतात. असं केलं तरी चालतं, ज्यांना करायचं नसेल ते पण चालतं. आणि अग्नीच्या त्यावेळेस तांदूळ मुठीमध्ये पकडायचे आपल्या, आणि मूठ घट्ट मारून त्यामध्ये आपले जे काही असेल वाईट विचार असतील, ह्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण सर्व बोलून मुठीतले तांदूळ अग्नीमध्ये टाकून त्या अग्नीमध्ये दहन करायचे आहेत. धन्यवाद.